नमस्कार, कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज मी बनवणार आहे सोयाबीन भात। सोयाबीन भात बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते। मी ना हा बासमती तांदूळ घेतलाय, हा पावशेर, लाल तिखट, घरगुती काळा मसाला, धनेपूड, हळद, मोहरी आणि जिरे, टोमॅटो घेतलाय एक चिरून, सोयाबीन घेतलाय एक वाटी, कोथिंबीर, कांदा घेतलाय एक मोठा उभा चिरून, आलं लसणची पेस्ट, लवंग, मिरी, इलायची आणि दालचिनी। मी एका पातेल्यामध्ये ना पाणी ठेवते गरम व्हायला। आपल्याला त्यात आहे ना सोयाबीन, पाणी गरम झाल्यानंतर आहे ना सोयाबीन भिजवायचं आहे। तर ना मी पाणी गरम होतो तोपर्यंत हा तांदूळ पण आहे ना स्वच्छ धुवून आहे ना पाण्यामध्ये भिजत घालते। आपलं पाणी गरम झालं, आता आपण आहे ना त्यात सोयाबीन टाकून घेऊ। आपल्याला ही सोयाबीन आहे ना अशीच मस्त आता 5 मिनिटं आहे ना भिजून घ्यायची। पण आहे ना सोयाबीन भात आहे ना हा कुकरमध्येच बनवणार आहे। आपण आहे ना 2 पळ्या आहे ना तेल टाकून घेऊ। चला आता आपलं तेल तापलं, आपण त्यात आहे ना तेलामध्ये मोहरी टाकू, जिरे आणि मिरे, दालचिनी आणि विलायची। आता आपण कांदा आहे ना त्यात परतून घेणार आहोत। चला आता आपला कांदा परतला, आपण त्यात आहे ना कापून घेतलेला टोमॅटो टाकू। अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ। हे आता आहे ना आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आहे ना अशी मस्त परतून घेणार आहोत। हे बघा आपले किती छान अशी अद्रक लसूण आहे ना आपल्याला असं परतून घ्यायचा। आता हे मी गरम पाण्यात भिजवलेलं सोयाबीन आहे ना थोडं पिळून घेते। पिळून घेऊन आपल्याला आहे ना ह्या मसाल्यामध्ये टाकायचं। आपलं गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजवल्यामुळं बघा किती छान भिजलं। आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। चला आता आपण आहे ना त्यात 1 चमचा आहे ना काळा मसाला टाकू, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड। आता हे पण आहे ना आपण मसाले असे मस्त परतून घेऊ। हे बघ आपल्या सोयाबीनला आहे ना सगळा असा मसाला लागला पाहिजे। हे बघा आपण आहे ना तांदूळ भिजत घातला होता, आता हा आहे ना 15 मिनिटासाठीच मी भिजवून घेतला। पण तांदूळ पण आहे ना कुकरमध्ये टाकून घेऊ। तर आपल्याला हा तांदूळ आहे ना चांगला मिक्स करून घ्यायचा। आता आपल्याला आहे ना त्यात 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे। मीठ हे चवीनुसार टाकायचं। आता आहे ना आपण कोथिंबीर टाकून घेऊ। चला आता मी 1.5 ग्लास आहे ना पाणी टाकून घेते, कारण आपल्याला पावशेर तांदळाला ना 1.5 ग्लास पाणी भरपूर होईल। आता हे आपल्याला सगळं एकसारखं हलवून देऊन झाकण लावायचं। आपल्याला हे ना हलवून घ्यायचं चांगलं। आता आपण आहे ना झाकण लावून आहे ना याच्या 4-5 शिट्ट्या करून घेऊ। कुकरच्या 5 शिट्ट्या घेतल्या होत्या, आता कुकर आहे ना 5 शिट्ट्या घेऊन थंड झाला। आता आपण कुकर खोलून बघू, कारण ह्या कुकरच्या शिट्ट्या ना खूप पटपट होतात, त्याच्यामुळे मी 5 शिट्ट्या घेतल्या। हे बघा आपला सोयाबीन भात खूप छान मस्त झालाय। आता आपण आहे ना तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ। सोयाबीन भात किती छान मस्त असा मोकळा आणि असा मस्त झाला। आता आपण आहे ना त्याला असं खालीवर करून घेऊ, म्हणजे आपली सोयाबीन मसाला सगळीकडे मिक्स होईल। आणि आपल्याला जर कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला, असा सोयाबीन भात नेहमी करू शकतात आणि झटपटही होतो। पटकन असा सोयाबीन भात तयार। हे बघा
आपण आहे ना आता त्याच्यावर आहे ना कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकल्यानंतर आणि थोडंसं साजूक तूप टाकायचं. ज्यांना आवडतं त्यांनी साजूक तूप टाकून खायचा, खूप छान लागतं. आमच्या घरात आहे ना कोणाला साजूक तूप आहे ना असं वरतून खायला आवडत नाही, त्याच्यामुळं मी नाही टाकत आहे. तुम्हाला माझ्या सोयाबीन भाताचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखा सोयाबीन भात करून बघा.